उन्हाळी वाळवणातील आपला हा दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे सालपापड्या. अगदी कुरकुरीत अशा सालपापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर मी कशा पद्धतीने अगदी 2 ते 3 साहित्य वापरून ह्या सालपापड्या कशा बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला आज तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली. लहान मुलांना आवडणाऱ्या ह्या सालपापड्या आणि उपासासाठी आपण वर्षभर वापरणार सालपापड्या कशा बनवल्या आहेत, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी घेतलेले आहे ते शाबूस तांदूळ. उपासाला किंवा खिचडीसाठी आपण जे शाबूस तांदूळ वापरतो ते शाबूस तांदूळ रात्रीच मी गार पाण्यामध्ये भिजवून घेतलेत. आपण ज्याप्रमाणे खिचडीला साबुदाणा भिजवतो तसा भिजवून घेतलाय. या वाटीने मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे आणि खिचडीसाठी म्हणून भिजवलेला हा साबुदाणा तुम्ही बघू शकता चांगला भिजलेला आहे. साबुदाणा हा नेहमी वाटीने किंवा तुम्हाला लहान मोठ्या प्रमाणामध्ये जसं घ्यायचं त्या प्रमाणात वाटी फिक्स करून तुम्ही हे साबुदाणा घेऊ शकता, परंतु मोजूनच घ्यायचा, अंदाजे घ्यायचा नाही. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी लागणारं पाणीही मोजून टाकता येतं आणि आपल्या सालपापड्या ह्या छान होतात. तर एका वाटीसाठी 4 वाट्या पाणी, 2 वाट्यांसाठी मी हे 8 वाट्या पाणी मोजून याच्यामध्ये टाकणार आहे. एक मोठंच पातेलं घेतलेले मी जाडबुडाचं आणि त्याच्यामध्ये 8 वाट्या पाणी ओतणार आहे. गार पाणी घेतलेलं आहे अगोदर, हे आपल्याला आता गरम करायला ठेवायचे. बघू शकता तुम्ही हे 8 वाट्या पाणी मी याच्यामध्ये मोजून टाकलेलं आहे. आता याला चांगलं उकळी आणायची आहे. झाकण ठेवून मी उकळी आणली आणि साईडला 2 वाट्या पाणी मी अजून गरम करायला ठेवले. जर आपल्या याच्या साबुदाण्याच्या या मिश्रणामध्ये जर पाणी कमी पडलं, घट्ट झाले असं वाटलं तर आपल्याला ओतायला, म्हणून हे 2 वाट्या मी साईडला गरम करायला ठेवले. बघू शकता आपलं पाणी चांगलं गरम झाले. आता आपण या गरम पाण्यामध्ये हा साबुदाणा सगळा मोकळा करून मिक्स करून घ्यायचा आहे. साबुदाण्याची खीर आपण ज्याप्रमाणे करतो ना तसं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि एकदा का तुम्ही साबुदाणा टाकला की याला सतत खालून असं हलवत राहायचंय, नाहीतर मग साबुदाणा चिकट असतो त्यामुळे तळाला चिकटतो आणि मग लाल असा कलर या आपल्या सालपापड्यांना येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठा गॅस करून ठेवू नका, मीडियम गॅसवरतीच. थोडा साबुदाणा उकळत आला की गरम झाला की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे. मीठ हे अगोदर थोडंच टाकायचे, जास्त मीठ टाकायचं नाही, कारण सालपापड्यांना वाळल्यानंतर मीठ हा खरट होतात जास्त मीठ ठेवलं आणि मग त्या खाऊ वाटत नाही. त्यामुळे शिजत असताना थोडंच टाकायचंय आपण आणि नंतर शिजून झाल्यानंतर टेस्ट बघून पुन्हा थोडं मिक्स करायचं. या सालपापड्यामध्ये मी टाकणार आहे ते बटाटे खिसून. तर बघू शकता मिश्रण आपलं हे घट्ट होत आलेलं आहे. आता खूप असं घट्ट वाटते घालायला. तर मी जे साईडला 2 वाट्या पाणी ठेवलं होतं ना त्यातले 1 वाटी पाणी मी आता मिक्स केले आणि पुन्हा हलवते. अजून आपल्याला याच्यामध्ये बटाटा शिजवायचे. साबुदाणा बघा पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे. असं साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि चमच्याने टाकल्यानंतर का आपल्याला ते लगेच पसरलं पाहिजे इतपत पातळ ठेवायचे, जास्त घट्ट करायचं नाही, तर सालपापड्या आपल्या खूप जाड होतात. मी हे पाणी थोडं थोडं करून ओतते, बघू शकता तुम्ही. असं आपल्याला पातळ मिश्रण पाहिजे. मी सगळं 2 वाट्या पाणी ओतलेलं आहे, म्हणजे आपण या साबुदाण्यासाठी 10 वाट्या पाणी वापरलेलं आहे. 2 वाट्यांसाठी 10 वाट्या. तर हा जो बटाट्याचा खिस आहे मी तो 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलाय. जोपर्यंत त्याच्यावरती पांढरं चांगलं निथळ असं पाणी येत नाही तोपर्यंत हे खिस चांगला धुवून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये मिक्स करायचे. हा खिस आपण साबुदाणा शिजत आल्यानंतरच टाकायचा, अगोदरच टाकायचा नाही, तर आपला बटाटा खूप गाळा शिजतो. आता बटाटा टाकल्यानंतर 5 मिनिटं 2 ते 3 मिनिटं फक्त ठेवायचा आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा, म्हणजे आपला बटाटा जास्त ओव्हर कुक होत नाही. आणि सतत हलवत राहायचे, हलवायचं बंद करायचं नाही, नाही तर साबुदाणा खाली लागतो, चिटकून बसतो. बघू शकता असं पातळ असं मिश्रण माझं ह्याचं तयार झालेलं आहे. बटाटाही आपला आता थोडासा शिजल्यासारखा दिसतोय, ट्रान्सपरंट त्याला आलाय. आता आपण या स्टेजला मीठ चेक करायचं. जर तुमचं मीठ योग्य असेल तर टाकण्याची गरज नाही, पण जर कमी असेल तर तुम्ही या स्टेजला तुमचं मीठ थोडं वाढवायचं आहे. त्यामुळे अगोदर तुम्ही थोडंच मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर सालपापड्या वाळल्यानंतर खूप खरट लागतात आणि खाऊ वाटत नाही. आता मी गॅस बंद करून झाकण ठेवणार आहे 2 मिनिटं.
आणि आपल्याला ह्या सालपापड्या आपण प्लास्टिकच्या कागदावर घालून घेणार आहोत. ह्या कागद इथं अंथरून घेतलाय आणि बघू शकता आता आपण या सगळ्या सालपापड्या घालून घेऊ. जास्त आपल्याला पसरवायच्या नाहीये, जास्त पातळ करायच्या नाही. सालपापड्या गरम आहे, मिश्रण जास्त गरम असतानाच पटपट घालून घ्यायचं म्हणजे हे मनानेच मिश्रण पसरतं, आपल्याला पसरवायची गरज पण लागत नाही. हे गार होत आल्यानंतर घट्ट घट्ट व्हायला लागतं आणि मग आपल्याला चमच्याने ते पसरावं लागतं आणि नंतर वाळत आल्यानंतर मग चिटकून बसल्यावर खाली निघण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मिश्रणाला जास्त पसरवायचं नाही, पातळ करायच्या नाही, ते अशाच ठेवायच्या. वाळल्यानंतर पातळ होतात, तळल्यानंतर छान होतात. बघू शकता सगळ्या सालपापड्या माझ्या घालून झालेल्या आहेत. मी ह्या मेन म्हणजे मी ह्या घरात सालपापड्या घातल्यात आणि ह्या घरात सुद्धा बघा आता संध्याकाळपर्यंत चांगले सुकते एका साईडने. संध्याकाळी मी याला दुसऱ्या साईडने टाकल्या आणि ह्या दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवून चांगल्या वाळून घेतल्या. मी या सालपापड्या आपल्या चांगल्या वाळल्यात, तळून बघू आता आपण. तुमच्या सालपापड्या ओढल्या राहिल्या असतील तर तेलामध्ये तडतड करतात, तेल उडतं. जर चांगल्या वाळल्या असतील तर अशा बघू शकता अजिबात तेल उडत नाही. सालपापड्या चांगल्या वाळल्यात. प्रत्येक साबुदाणा आपला चांगला फुगलेला आहे. सालपापडी पण आपली मोठी झाली आहे साईज, म्हणजे आपल्या सालपापड्या परफेक्ट झाल्यात. तुम्हाला पण अशाच सालपापड्या बनवायच्या असतील तर हे योग्य प्रमाण आहे. 2 वाट्यांसाठी 10 वाट्या पाणी लागलेलं आहे. अगोदर 8 वाट्याच ठेवायचं, लागन तसं 2 वाट्यानंतर ओतायचं. साबुदाण्याच्या क्वालिटीवरती पाणी कमी जास्त लागू शकतं, पण 8 वाट्या परफेक्ट आहे. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. आपलं चॅनल हे नवीनच आहे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी अशाच कमी साहित्यामध्ये छान छान रेसिपी दाखवत असते. कमी मसाले वापरून मी भाजी कशा बनवायच्या हे दाखवत असते. अगदी मोजक्या घरातल्या साहित्यामध्ये मी रेसिपी तयार करते आणि ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. थँक्यू.